डॉक्टर पालेप्रवीण सांभाळायचे आहे। हार्दिक पवन थोरात आता छोटासा मुलगा आहे। ओके सापडतील सगळ्यांना बचत गटांची माहिती झाली पाहिजे। तक्षशिला स्वयंसमूह भालेगाव, कलादालन स्वयंसमूह सुटाळा खुर्द, कलादालन स्वयंसमूह सुटाळा खुर्द यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहे। कलादालन स्वयंसमूह, तक्षशिला स्वयंसमूह भालेगाव, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती भाऊसाहेब फुंडकर आणि त्यांच्या परिवारावर तुमची असणारी माया, आपला लहान भाऊ आकाशदादा याच्यावर तुमचं असणारं प्रेम, सागरदादा, आपल्या ताई, हे प्रेम असंच अबाधित ठेवा। तुमच्या विकासासाठी, तुमच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या आपल्या या भावाला उद्या वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा। आपण सगळ्यांनी आपल्याकडनं जोरदार टाळ्या सन्मानित करूयात। आपण सर्वात असते सन्मानित करूयात आणि चित्रबाईंना पण नंतर बोलणार आहे। तुम्ही इकडे बसून घ्या। मला असं वाटत नाही, आपण बघितलं की मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न देता त्या ठिकाणी देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून नक्की होतंय आणि झालंय। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ज्या काही अस्पष्टता असतील त्या सुद्धा सरकारच्या माध्यमातून नक्कीच दूर केल्या जातील याचा मला विश्वास आहे। मंदिराला 500 वर्ष झाले, भाजप हे घर पेटवणार आहे, काय सांगू? कसं आहे की घरामध्ये जाऊन चूल पेटवायची आठवण उद्धवजींना फार उशिरा आली। ज्या वेळेला त्यांनी ज्यांच्या सोबत बरोबर केला होता त्यांच्या पाठीमध्ये वार करताना त्यावेळेला त्यांना घराच्या चुलीची आठवण आली नाही। मला असं वाटतंय की त्यांनी जे काही केलंय त्याचा परिणाम ते आता भोगतायत आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीचे उद्विग्नतेतून येणारी जी वाक्य आहे त्याला आपण सगळ्यांनीच फार काही मनावर घेण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं। थँक्यू। आज महाराष्ट्रामध्ये पहिला कार्यक्रम शक्तिवंदन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार आकाशजी फुंडकर यांच्या मतदारसंघातून बचत गटातल्या महिला, NGOच्या महिला आणि विविध क्षेत्रातल्या महिला यांच्याशी आजचा एक संवाद होता आणि आपण पाहिलं की किती मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद महिलांचा या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्या कार्यक्रमाला मी आज आली आहे। सगळ्याच ठिकाणी आजही विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला या भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आपल्याला दिसतील।